चंद्रकांत झणके साहेबांना विनंती करेन की सन्मान स्वीकारचा आपण चंद्रकांत झणके साहेब न्यूज 18 नेटवर्क मी विनंती करत साहेब या आपण तदनंतर व्यासपीठावर पंचरत्न अध्यापक विद्यालय पिरकोन झालं ना सन्माननीय दिलीप राठोड साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आपण सन्माननीय दिलीपजी राठोड साहेब सन्माननीय सुभाषजी कोळे साहेब नाथाजी गावण चला पंचांना विनंती राहील आपण जास्त वेळ घेऊ नका लगेच मैदानात भाग घ्या खिल्लार साहेबांचा सन्मान घेऊया आज दत्ताजी खिल्लार साहेब खास पंढरपूर विभागातून आहेत आणि पंढरपूर हे पवित्र स्थान आहे अशा स्थानामधनं येणं एवढ्या लांबून या स्पर्धेत खरं प्रेम दाखवलंय मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दत्तात्रय खिल्लार साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे एक पवित्र स्थान आहे अशा पवित्र स्थानामधून आज साहेब आपण आलात मनपूर्वक आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेतील आधारस्तंभ जीवन गावण साहेब सन्माननीय मुकुंदजी गावण साहेब सन्माननीय कमलाकरजी गावण सन्माननीय भार्गवजी म्हात्रे अमित दादा पाटील या सर्वांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा आपण सन्मान घेऊया पंढरपूर क्षेत्र आपण बघितलं की या क्षेत्रामध्ये अनेक भक्त भाविक जात असतात त्या क्षेत्रामधून एवढ्या लांबून आज खऱ्या अर्थानं हे मान्यवर आलेत त्या मान्यवरांचं खऱ्या अर्थानं आपण सन्मान करतोय पुष्पगुच्छ अनेक सन्मानचिन्ह देऊन तदनंतर व्यासपीठावर सन्माननीय चंद्रकांत झणके न्यूज 18 नेटवर्कचे एक फाउंडर आहेत मी त्यांनाही विनंती करेन की आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे सामना आपण चालू आहे बघता गोवटणे आणि नीती त्रिशा 11 जय माता दी दिघाटी अशा दोन संघादरम्यान सामना आहे दिघाटी गाव म्हणतात तर गणेशजी गावण सरांचं आम्हाला आठवण येत आहे आणि गव्वटणे संघ जर म्हणतात तर आमचे मित्र सुनीलजी वर्तक सर आमचे गुरुवर आहेत हॅलो चला सामना चालू करा पहिला चेंडू पडेल आम्ही टाइम अलर्ट करणार आहोत इथून पहिला बॉल सन्माननीय दिलीप राठोड साहेब आपण या सन्माननीय दिलीप राठोड साहेब आपले या निमित्तानं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय सन्माननीय धीरज सतीश म्हात्रे कोपरवली आपल्या ही विनंती आपण या सन्माननीय सुभाष कोळे आणि सन्माननीय नाथा गावण सरांना विनंती करेन की या सर्व मंडळींनी आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे एका बाजूला सामने चालू आहेत त्याच्यामुळे थोडंसं अडथळाही निर्माण पण मान्यवर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात त्या मान्यवरांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे चला या सुभाष कोळे साहेब आपले सन्मान या निमित्तानं केलं जाईल नाथा गावण साहेब आपण या पुन्हा एकदा या साऱ्या मंडळींचं आम्ही स्वागत करतोय आणि वळतोय पुन्हा सामन्याकडे ऐकूया आपण पुन्हा एकदा रोशनजी पाटील सर तारा आणि या ठिकाणी आपण पाहता झेलची संधी होती मात्र गमावली प्रणय पाटील हा खेळाडू प्रत्येक गावामध्ये एक स्वप्न असते एखाद्या खेळाडूला आपल्या गावातील टीम मधल्या खेळाडूला बाईक मिळावी आणि हे स्वप्न पूर्ण करणारा हा खेळाडू आहे चिरनेरच्या नाईट स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहिलं प्रणय पाटील आपल्या स्वप्नातील पहिली बाईक मिळाली असा हा खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्या बरोबरीने अमोल पाटील हा खेळाडू कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असेल आतापर्यंत 5 धावा आदरणीय नाथा गावण साहेब यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत वीरेन गावण मयूर गावण यांचे पिताश्री सन्माननीय नाथा गावण यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा राऊंड द विकेट यावेळेला खोला टाकला बॉल पायामध्ये टाकला चेंडू मात्र उडवला हेलिकॉप्टर लुक देत असताना मिड विकेटच्या दिशेने चालला बॉल वन बाउंस ओव्हर द लाईन सीमा पार चौकार संतोष साहेबांचं इथे शुभ आगमन होतोय मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे त्याप्रमाणे शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख सन्माननीय अनिल गावण साहेबांचं इथे शुभ आगमन होते मी त्यांनाही विनंती करेन अनिल पाटील साहेब माजी विभाग प्रमुख त्यांनाही विनंती करेन की आपणही व्यासपीठावरची कृपा करायची आहे चांगलं टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या फलंदाज अमोल पाटील या खेळाडूला निलेश बॉलिंग ट्रॅक मध्ये हाफ ट्रॅकर होता थोडासा गुड लेंथ वरून बॉल टेकअप करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला आणि या ठिकाणी आपण पाहिला हा निर्धाव चेंडू उरण पूर्व विभागातील हे संघ तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील आजच्या रात्रीमधला हा दुसरा सामना आज बरोबर वेळेवरती स्पर्धा सुरू झाली आणि बरोबर वेळेवरती आपण शेड्यूल पुढे घेऊन चाललेलो आहोत त्यामुळे आता प्लीज प्रत्येक टीमला मी विनंती करू 8:22 ला पहिला चेंडू पडलाय
आणि बरोबर 8:52 पहिलं सत्र तुम्हाला समाप्त करायचं याची नोंद या ठिकाणी पंचांनाही घ्यावी लागेल, फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील घ्यावी लागेल. शिस्तबद्ध आयोजन आणि इथे वेळेला महत्त्व दिलं जाईल आजच्या रात्रीमध्ये. निलेश एक स्टायलिश खेळाडू, राऊंड द विकेट, चॉप केला बॉलला, परफेक्ट यॉर्कर पाहिला. सन्मान देण्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं आणि इथे मात्र सन्मान देत असताना अमोल पाटीलला आपण पाहिलं आणि शेवटच्या बॉलमध्ये सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. धावा आल्या धावफलकावरती. जय माता दी दिघाटी संघाच्या वतीने बिनबाद 10 धावा. नका प्लीज, विनंती राहील गोवटणे संघाला लगेच फिल्डिंग लावून घ्या. वारंवार आपण एकत्र येऊ नका. जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होईल 3 षटकाचा तेव्हा सर्वांनी एकत्र या, अन्यथा आपण एकत्र येऊ नका. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली, त्यामुळे थोडासा स्पीडअप करा प्लीज. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना धावा आल्या धावफलकावरती तब्बल बिनबाद 10. समर्थ चषक आदरणीय मुकुंदजी गावण यांच्या कार्याची खरं तर गाथा सांगणारी ही स्पर्धा. सन्माननीय अमितजी पाटील थेट सरपंच विद्यमान सदस्य यांचा गौरव करणारी ही स्पर्धा आपण पाहत आहे. उरण नगरीमध्ये या ठिकाणी आपण पाहत आहे. धोंडूकाका मैदानावरती आदरणीय रायगड जिल्हा परिषद माजी सभासद या ठिकाणी जीवन गावण साहेब यांचं देखील विशेष योगदान या स्पर्धेला राहिलं आणि त्याच वेळेला उरण पूर्व विभागातील प्रत्येक क्रीडा रसिकाचं मात्र या स्पर्धेसाठी खास योगदान पाहायला मिळालं. आणि आज या स्पर्धेची शेवटची रात्र तुम्ही पाहताय. पहिल्या रात्रीपासून मोठा जल्लोष उत्साह आपण या स्पर्धेमध्ये पाहिला आणि शेवटच्या रात्रीपर्यंत हा उत्साह आपण पाहिला कायम राहिला. आणि असं म्हणतात आदरणीय मुकुंदजी गावण साहेब यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व मान्यवर मंडळी त्यांना आपण व्यासपीठावरती पाहिलं. हा पामचाक मिड विकेटला फेकून दिला बॉलला, आउट ऑफ द पार्क, सीमा पार, षटकार. पहिला बॉल, पहिला षटकार या ओव्हरमध्ये अमोल पाटील या खेळाडूच्या बॅटमधून पाहिला. आमचा हा VIP डाईस नुकतंच मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होताना आपण पाहताय. प्रत्येक पाहुण्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती घेऊन येत असताना इथे आपण पाहिला जिथे फिल्डर नाहीये त्या दिशेने फटका गॅप मध्ये खेळले आणि बॉल चाललाय दणदण करत लॉंग ऑफच्या बाहेर, सीमा पार, चौकार. फटकेबाजी पाहायला मिळाली. षटकारानंतर चौकार. पुढचा बॉल खोलात टाकला, हलक्या हाताने ऑन साइडला खेळत असताना ऑन ड्राईव्ह पाहिला. अमोल पाटीलचा सेकंडचा कॉल, रिस्क घेतले दोघांमध्ये चांगलं ताळमेल आणि बघता बघता 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावा घेऊन गेले दोन्ही खेळाडू अमोल पाटील आणि प्रणय पाटील. दिघाटी संघाचे हे ओपनिंग ब्लास्टर, सलामी वीर मैदानामध्ये आहेत. या संघासाठी सातत्याने आपण पाहिलं माजी थेट सरपंच विद्यमान सदस्य अमित पाटील आणि त्यांच्या बरोबरने सागर पाटील या दोघांचं फार मोठं योगदान राहिलं. या संघाला नेहमी चांगलं पाठबळ त्यांच्या वतीने मिळालं आणि आज दिघाटी संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहता. पुन्हा एकदा सेकंडचा कॉल, क्या बात है, जबरदस्त फलंदाजी. पहिला बॉल षटकार, सेकंड बॉल चौकार, तिसरा आणि चौथा बॉल प्रत्येक बॉलवरती 2 धावा. धावांचं गणित, धावांचा वारू आता मैदानामध्ये उधळला जणू काही. धावसंख्या धाव फलकावरती आपण लागताना पाहताय बिनबाद 24. मागचा सामना एकतर्फा झाला, परंतु या मॅच मध्ये चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. गोवटने म्हटलं की आमचे सिनियर समालोचक सुनील वर्तक सर यांचा संघ आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दमदार कामगिरी याही संघाची राहिली. याही वेळेला ऑन साइडला हा फटका अलॉंग विथ कार्पेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इथे मात्र सिंगलला प्राधान्य देत असताना हा खेळाडू 1 धाव या बॉलवरती मिळाली. एका रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती लागली, ती म्हणजे बिनबाद 25 धावा. आज आपण पाहता मंचावरती सर्व सन्माननीय सत्कार मूर्ती मान्यवर आणि प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने घेताना आपण या ठिकाणी पाहिलं. आमच्या आयोजकांना खास करून मुकुंद शेठ गावण त्यांच्या बरोबरने अमित पाटील आमचे आदरणीय जीवन गावण साहेब यांच्या शुभ हस्ते, यांच्या पवित्र हस्ते प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती होताना पाहिला. शेवटचा बॉल ओव्हर मधला लॉफ केला, बॉलला ऑन साइड मध्ये खेळत असताना लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका पॅरलल चाललाय एका टप्प्यावरती की षटकार आहे, हे पाहायचं आहे.
निर्णय पेंडिंग आहे, थांबा डीजे. पंच जोपर्यंत निर्णय देतात तोपर्यंत आम्ही अनाउन्समेंट करणार नाही. चौकार. यस, थँक्यू. 4 धाबा या फटक्यावरती मिळाल्या आणि 2 षटकांचा खेळ देखील संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय माता दी दिघाटी संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागली बिनबाद 29. सन्माननीय मुकुंद शेठ गावण, साधी राणी उच्च विचारसरणी असणारे दमदार व्यक्तिमत्व, त्यांच्या बरोबरीने आमचे सन्माननीय लारा संदीप दादा गावण आणि आमचे दादांचं नाव संतोष दादांना देखील आपण त्या ठिकाणी पाहता आणि अमित जी पाटील आणि खतर या संतोष दादा लारा आणि आमचे संदीप दादा गावण यांना देखील आपण पाहता ऑन स्क्रीन. अगदी जवळचे संबंध असणारे जिवलग मित्र आणि त्याच वेळेला सर्व आयोजक मंडळ ऑन स्क्रीन पाहताय. व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना सोपं नाहीये असं म्हणतात. संतांनी देखील सांगितलं इथे एड्या गबाळाचं काम नाही, जातीवंत हवा. कारण 5 नाईट या स्पर्धेचं आयोजन करणं आणि तेही धोंडू काका मैदानावरती जिथे मोठा जनसमुदाय हा नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिला पाहतो. या स्पर्धेने रेकॉर्ड ब्रेक केला. पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीमध्ये आम्ही यंदाच्या मध्ये अनेक स्पर्धा केल्या, परंतु या स्पर्धेचं खास आकर्षण जर काय असेल तर ही प्रेक्षकांची गर्दी. न भूतो न भविष्यती कुठल्याच मैदानात ही गर्दी पाहायला मिळाली नाहीये. एवढी गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून समर्थ चषक 2025 या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. स्पर्धेमध्ये आपण पाहता मालिकावीर 4 व्हीलर कार संजय शिंदे साहेब यांच्या वतीने आलेला आम्हाला हे पारितोषिक फटका फसला होता. डीप मध्ये मात्र झेल सुटला. जीवनदान प्रणय पाटीलला मिळाला. पहिला बाईक प्राप्त करणारा खेळाडू. चर्चा कांचन पालकर सर आपण केली. उरण तालुक्यामध्ये अद्याप एकही खेळाडू नाहीये ज्याच्या नावावरती 4 व्हीलर नाहीये. एकही खेळाडू नाहीये. आणि बघा उरणमध्ये पहिल्यांदा 4 व्हीलरची स्पर्धा आहे. जर उरण तालुक्यामध्ये एका खेळाडूला जर ही 4 व्हीलर मिळाली तर तो पहिला खेळाडू असेल उरण तालुक्यामधला ज्याला 4 व्हीलर मिळेल. कारण आम्ही पाहिलं रायगडमध्ये अनेक स्पर्धा केल्या ज्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेल. आजवर आपण जर पाहिलं बारक्या कांबळे रायगडचा वेल फिनिशर त्याला उसरण्याच्या मैदानावरती 4 व्हीलर पहिली मिळाली होती. त्यानंतर आपण पाहिला प्रमोद घरत चिरल्या खतर आपण पाहिला ओवळ्याचा खेळाडू चिरल्याच्या मध्ये त्याला 4 व्हीलर मिळाली. 2 मिळाल्या होत्या. आणि त्याच वेळेला आपण पाहिला खरतर कारगरचा ओमकार त्या ठिकाणी सूरज पाटील याच्या नावावरती एक 4 व्हीलर राहिली. आणि या हंगामामध्ये आपण पाहिला मयूर वाघमार याच्या नावावरती 2 4 व्हीलर, किरण पवार असेल त्यानंतर बंटी भद्रिकेला आपण पाहिलं ज्यांच्यावरती 4 व्हीलर पाहिल्या. आणि वाकडीचा आऊ त्याच्याही नावावरती 4 व्हीलर पाहिली. त्यामुळे कदाचित जर उरण तालुक्यामध्ये ही 4 व्हीलर गेली तर योगायोग काय असेल. पहिल्यांदा उरण तालुक्याच्या इतिहासामध्ये मुकुंद शेठ गावण यांच्या वतीने 4 व्हीलर आणि पहिला खेळाडू असेल जो उरण तालुक्यामध्ये याच्या नावावरती 4 व्हीलर पाहायला मिळेल. हा देखील योगायोग पाहायला मिळेल. चांगलं आयोजन आणि नियोजन तुम्ही या स्पर्धे निमित्तानं पाहताय. धावसंख्या धावफलकावरती 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल 33 धावा धावफलकावरती. निलेश कमबॅक करेल का पाहावं लागेल. फुल टॉस बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. सूर्यकुमार यादव स्टाईलने हा फटका मिड विकेटला क्लिअर करत अवकाशाला गवसणी घालणारा लांबलचक षटकार. मैदानामध्ये अमोल पाटील सूर्यकुमार यादव स्टाईलने हा फटका पाहिला. मिड विकेटच्या बाहेर पाठवून दिला बॉलला सीमा पार षटकार. पहिला विकेटसाठी चांगली भागीदारी. आतापर्यंत 39 धावा धावफलकावरती ज्यामध्ये अमोल पाटील वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळतोय. चांगलं योगदान या ठिकाणी पाहायला मिळालं. वन्स अगेन पुन्हा एकदा शफल क्रॉस झाले आणि यावेळेला मात्र बॉल मागे सरकलाय. दोघांमध्ये ताळमेळचा अभाव कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाला. परंतु सरते शेवटी अमोल पाटीलने नकार दिला. अगदी योग्य निर्णय होता असं म्हणतात. सर सलामत तो पगडी 50. इथे आपण पाहताय डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचा निर्धाव चेंडू आणि इथे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती तब्बल 39. चला पाणी घेऊन चला दोन्ही 12वे खेळाडू. तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय. सन्माननीय मान्यवरांचं आगमन झालंय. व्यासपीठाला आपण पाहताय सन्माननीय संतोष साहेब यांचं शुभ आगमन आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय संतोष वडावणे साहेब अर्थात लँडसन डेव्हलपर्सचे सर्वे आहेत ज्यांच्याकडनं या स्पर्धेला 5व्या क्रमांकाचं
बक्षीस अर्थात रोख रक्कम 35,000 रुपये आम्हाला संतोष वडावणे साहेबांना दिलं. मनाच्या अंतकरणापासून आम्ही सन्माननीय संतोष वडावणे साहेबांचं आम्ही आभार मानतोय, कारण खूप मोठं योगदान या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मी त्यांना विनंती करत साहेबांना की साहेब आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आज ज्यांचं प्रेम सन्माननीय मुकुंदजी गावण साहेब, सन्माननीय अमितदादा पाटील आणि सर्व आयोजक कमिटीवर राहिलं. या स्पर्धेला 5व्या क्रमांकाचं रोख पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं 35,000 सन्माननीय संतोष वडावणे साहेब, लँडसन डेव्हलपर्सचे सर्व आहेत. आज मनाच्या अंतकरणापासून साहेब आम्ही आपला आभार मानतोय. 35,000 रुपयाचं रोख आर्थिक पाठबळ अर्थात तृतीय क्रमांकाचं हे पारितोषिक असेल ते संतोषजी वडावणे साहेबांचं मनाच्या अंतकरणापासून आम्ही आभार मानतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय मुकुंदजी गावण साहेब, सन्माननीय अमितदादा पाटील, सन्माननीय कमलाकरजी गावण, सन्माननीय सर्व आयोजक कमिटीच्या वतीनं सन्माननीय जीवनजी गावण साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते संतोष वडावणे साहेबांचं शुभ स्वागत होत आहे, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप मोठं योगदान या स्पर्धेला दिलंय. लँडसन डेव्हलपर्स या डेव्हलपर्सचे सर्व आणि एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, शांत संयम प्रेमळ असं हे व्यक्तिमत्व आहे. मनाच्या अंतकरणापासून आम्ही त्यांचं स्वागत करतोय. व्यासपीठावर सन्माननीय संतोष साहेब यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तदनंतर अनिलजी पाटील माजी विभाग प्रमुख शिवसेना, मी त्यांनाही विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. संतोषजी वडावणे साहेब, आज आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण आलात त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून आम्ही आपल्या या निमित्तानं आभारी मानतोय. अनिलजी पाटील माजी विभाग प्रमुख शिवसेना, त्यांचाही सन्मान होतोय. पिरकुंगावचे सुपुत्र आहेत. त्यांच्या समेत सन्माननीय नितेश पाटील आपणही या, आपले सन्मान होईल. तसेच संदीपजी पाटील तहसीलदार अधिकारी कसरखंड यांचं इथे आगमन आहे. मनपूर्वक मी त्यांनाही विनंती करेन साहेबांना की साहेब आपला सन्मान स्वीकारायचा आहे. संदीप पाटील साहेबांना विनंती करतोय. संदीप पाटील या कसरखंड गावातील सुपुत्र तहसीलदार अधिकारी म्हणून जे कार्यरत आहेत असे संदीप पाटील साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय नितेशजी पाटील यांचाही सन्मान आयोजकांच्या वतीने सन्माननीय मुकुंदजी गावण साहेब, सन्माननीय अमितदादा पाटील, सन्माननीय जीवनभाई गावण साहेब, सन्माननीय कमलाकरजी गावण, संदीपजी गावण या सर्व मंडळींच्या शुभ हस्ते यावेळी नितेश पाटील साहेबांचं स्वागत होतं आहे. व्यासपीठावर सन्माननीय संदीप पाटील तहसीलदार अधिकारी कसरखंड यांचंही या निमित्तानं सन्मान आयोजकांच्या वतीनं होतोय. या सर्व मंडळींचं या स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान राहिलंय. अशा सर्व मंडळींचं आयोजकांच्या वतीनं आम्ही मनापासून आभार मानतो आणि स्वागत करतोय. तदनंतर गणेश गावण, स्वप्नील पाटील, रवी भोईर राष्ट्र अध्यक्ष यांनाही विनंती करेन की आपण विनय आणि शुभम गावण या सर्व मंडळींना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. गणेश गावण, स्वप्नील पाटील, रॉकस्टार अध्यक्ष रवी भोईर, विराज पाटील, विनय मात्रे आणि शुभम गावण या सर्व मंडळींना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. रोशनजी पाटील. हॅलो सर, नेक्स्ट मॅच साठी मायरा 11 कळंबुसरे विपक्ष पांदिवे 11 पांदिवे, दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. मायरा 11 कळंबुसरे संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला असेल पांदिवे 11 पांदिवे संघाचा कॅप्टन. तुम्हाला टॉस साठी यावं लागेल. व्यासपीठावर आपण मान्य पाहताय सन्माननीय अनिलजी पाटील माजी विभाग यांच्याकडनं या स्पर्धेला रोख रक्कम 3,000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. मनाच्या अंतकरणापासून आम्ही त्यांचं या निमित्तानं आभार मानतोय. अनेक मंडळी आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला इथे उपस्थित आहेत. त्या सर्व मंडळींचं आयोजकांच्या वतीनं सन्माननीय मुकुंदजी गावण साहेब, सन्माननीय कमलाकरजी गावण साहेब या सर्व मंडळींच्या वतीनं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. सन्माननीय रितेश मात्रे साहेब साडेगावचे सुपुत्र आहेत. मनाच्या अंतकरणापासून आम्ही आपलं या निमित्तानं स्वागत करतोय. आज वेळात वेळ काढून आपण स्पर्धेला आलात. मनपूर्वक आपल्या या साऱ्या मंडळींचं आपण या निमित्तानं स्वागत करतोय. सन्माननीय नामदेव मडवी साहेबांचं इथं शुभ आगमन आहे. आदरणीय नामदेव मडवी साहेबांचं मी या स्पर्धेनिमित्तानं हेमंत गावण साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नामदेव मडवी साहेबांचं स्वागत करायचं आहे. अनेक मंडळी आज या स्पर्धेला पाहता. आज अंतिम रात्र आहे आणि अंतिम रात्रामध्ये अनेक पाहुण्यांची मांदी आली आपण या स्पर्धेमध्ये पाहताय. त्या सर्व मंडळींचं मनपूर्वक सन्माननीय मुकुंदजी गावण साहेब, सन्माननीय अमितजी पाटील साहेब आणि सर्व आयोजक कमिटी या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आम्ही या निमित्तानं स्वागत करतोय. हॅलो, तर या दरम्यान आपण पाहताय दमदार
दिलदार युवा नेतृत्व गणेश गावण यांच्या ठिकाणी आगमन त्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेला लागणारे सर्व सन्मानचिन्ह त्यांच्या वतीने मिळाले, त्यांचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार इथे व्यक्त करतोय. गणेश गावण आपलं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन आणि आभार. सन्माननीय DB गावण साहेब यांनाही विनंती करेन आपला सन्मान आपण स्वीकारायचा. आता ज्यांचं शुभ आगमन झालंय DB गावण साहेबांना विनंती करेन की सन्मान स्वीकारायचा आपण. सन्माननीय अनिलजी पाटील यांच्याकडनं 3000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे, मनापासून आम्ही त्यांचेही आभार मानतोय. सन्माननीय गणेशजी गावण साहेब यांचं शुभ आगमन आहे, मनाच्या अंतःकरणापासून आम्ही त्यांचंही या निमित्तानं स्वागत करतोय. गणेश गावण खऱ्या अर्थानं एक सन्मानचिन्ह आणि भगवत गीता. गणेश गावण यांची पर्सनॅलिटी अतिशय सुरेख आहे. असे गणेश गावण सरांचं आपण स्वागत करतो. या निमित्तानं व्यासपीठावर सन्माननीय DB गावण पिरकुन गावातील सुपुत्र आहेत, मी त्यांनाही विनंती करेन की आपले सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचं आहे. सन्माननीय DB गावण साहेब एक चांगले व्यक्तिमत्व पिरकुन गावातील आहे, मी त्यांना विनंती करेन आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. गणेश गावण साहेबांचा इथं सन्मान झाला आहे मनपूर्वक, आम्ही त्यांचं या निमित्तानं. सन्माननीय विराज पाटील यांचं इथे आगमन आहे, मी त्यांनाही विनंती करेन की आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. प्रथमतः DB गावण साहेब आपले सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. मायचं उपदार वस्त्र प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय DB गावण साहेबांचा सन्मान. साडेगावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच रोशनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते यावेळी DB गावण साहेबांचा सन्मान होतोय. DB गावण साहेबांचा सन्मान मान्यवरांच्या आयोजकांच्या शुभ हस्ते होतोय. सर्व आयोजक मंडळी येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. बेसावकर मंडळी या मंडळीचे राजेश खरोडे साहेब गायक यांचं आगमन काही क्षणामध्ये होईल. विराजजी आपला सन्मान घ्यायचा आहे. या विराज त्यांचाही सन्मान आपण आयोजकांच्या वतीनं करूया. अनेक मंडळी आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पाहताय, वेळात वेळ काढून आपण सर्वजण आलात, त्यामुळे सर्व मंडळींचं मनापासनं आपण या निमित्तानं खऱ्या अर्थानं स्वागत करतोय. अनेक पाहुणे मंडळी आजही या रजनीमध्ये अंतिम रात्रीमध्ये येतील. त्यांचा सन्मान या निमित्तानं आयोजकांच्या वतीने केला जाईल. या रवी भोईर साहेब यांची अतिशय चांगली देहबोली पर्सनॅलिटी पाहायला मिळतोय. सन्माननीय धीरज सतीश म्हात्रे कोपरवली त्यांना विनंती करेन आपण जर कुठे असाल तर आपण ही व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. धीरज सतीश म्हात्रे कोपरवली रॉकस्टार अध्यक्ष सन्माननीय रवी भोईर यांचे सन्मान या निमित्तानं होतो. सन्माननीय नवनाथजी गावण खोपटे पुन्हा एकदा सर्व मंडळीचं मनापासून आम्ही स्वागत करतोय, आभार मानतोय आणि पुन्हा एकदा चला सामन्याकडे वळूया. ऐकूया आपण रोशनजी पाटील सरांना. लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हरमध्ये मागच्या ओव्हरमध्ये केलेलं कमबॅक आणि त्यानंतर पुन्हा एकदा नशिबाचा चौकार. फाईन लेग मध्ये आउटफील्ड फास्ट बॉल निघाला दणदण करत सीमारेषा पार. चौकार यानंतरचा होणारा सामना मायरा 11 कळंबुसरे संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला असेल पाणदिवे 11 पाणदिवे संघाचा कॅप्टन. आपण टॉससाठी या. दोन्ही संघांचे कर्णधार तुम्हाला वेळेवरती उपस्थित राहावं लागेल, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे मायरा 11 कळंबुसरे संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला पाणदिवे 11 पाणदिवे संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचा आहे. या षटकातील पहिल्या सत्रातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या धावा स्कोर कार्डमध्ये आपण जर पाहिले आतापर्यंत आहेत त्या ठिकाणी तब्बल 46.
46 सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडला, चेंडू खाली राहिलाय. रुपेश आहेत. स्ट्राईक एंड मध्ये थोडा आतमध्ये आला बॉल, इन कडर आपण पाहिला आणि त्याच मला हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तत्पूर्वी व्यासपीठावर सन्माननीय नवनाथजी ठाकूर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी खोपटे यांच्या इथे शुभ आगमन आहे. तसेच धीरज सतीश म्हात्रे कोपरवली यांनाही विनंती करेन की आपणही व्यासपीठाची कृपा करायची आहे. धन्यवाद. आज खरं तर शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रीमध्ये मोठ्या संख्येने पाहुण्यांचा ताफा तुम्हाला मंचावरती पाहायला मिळतो आणि प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहिला. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 48 धाव फलकावरती. 3 गडी बाद. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 39 होत्या, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर कमबॅक गोवटणे संघाच्या वतीने पाहायला मिळाला. श्री गणेश गोवटणे या टीमला मैदानामध्ये आपण पाहता चांगलं कमबॅक. लास्ट ओव्हरमध्ये मोहित गावण. थँक्यू. विद्यमान सदस्य प्रियांका नितेश पाटील यांच्याकडनं या स्पर्धेला 2000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. त्याप्रमाणे अनिलजी पाटील विभाग प्रमुख शिवसेना यांच्याकडनं 3000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. या सर्व देणगीदारांचं समर्थ ट्रॉफीच्या वतीने आम्ही मनापासून आभार मानतोय. प्रियांका पाटील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत पिरकोन यांच्याकडनं 2000 रुपयाची आर्थिक देणगी. धन्यवाद. लास्ट बॉल 49 अमित पाटील स्पर्धेचे आमचे आयोजक माजी थेट सरपंच विद्यमान सदस्य त्यांचं लक्ष आहे सामन्याकडे. खरं तर आपण पाहिलं कारण गावचा संघ खेळतोय, त्यांचा संघ खेळतोय मैदानामध्ये, त्यामुळे नक्कीच लक्ष राहील या मॅचवरती. लास्ट बॉल खोलात टाकलाय, इथे देखील चांगला बॉल, एंड इज वेल. आणि शेवटचा बॉल देखील टाकलाय डॉट. आणि इथून मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना 49 धावफलकावरती लागल्या, ज्यामध्ये आता 50 टार्गेट सेट केलं गेलं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना दिघाटी संघाच्या वतीने मायरा 11 कळंबुसरे आणि एका बाजूला पांदिवे 11 पांदिवे आपण टॉस करून घेऊया आणि यानंतर पुढच्या इनिंगमध्ये आवाज ऐकणार आहोत आपण या ठिकाणी प्रवीणजी दोगाडे सर यांचा. धन्यवाद. IBN न्यूज नेटवर्कचे सर्व आहेत. चंद्रकांत जनके साहेबांच्या पवित्र शुभासे 2 संघादरम्यान नाणेफेक. समर्थ पांदिव संघ जिंकला. फक्त निर्णय का सांगा. आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. आयोजनाबद्दल काय बोलशील. आयोजन तर खूप सुंदर आहे. पहिलेपासून त्यांचं आयोजन खूप सुंदरच असतो. नाणेफेक हारलात, फलंदाज आहे की धावा काढाल. 50-55 धावा काढू. आयोजनाबद्दल काय सांगशील. आयोजनाला बोलायला तितके शब्द कमी पडतील. थँक्यू. दोन्ही टीमला आपण देऊया मनपूर्वक शुभेच्छा. आज जरा जास्त घाई आहे, त्यामुळे जास्त प्रश्न न विचारता पुन्हा एकदा आपण वळूया सामन्याकडं. थँक्यू. सन्माननीय स्वप्नील पाटील साहेब, मनपूर्वक आपलं आम्ही या निमित्तानं सहर्ष स्वागत करतोय. त्याप्रमाणे विनय म्हात्रे आणि शुभम बल्लेबाजों को उतरना है. तीस में 50 की जरूरत है. दूसरे सत्र में टीम गोवटने को पहली इनिंग में हमने देखा दिघाटी की बल्लेबाजी और उस बल्लेबाजी में अगर हम देखें तो 49 रन बने थे और 50 रनों का उद्देश्य प्रति ओवर
10 की औसत से और इन रनों को बनाना है गोवट ने टीम को। मजा आएगा इस मैच में। प्रति ओवर 10 रन, एक कांटे की टक्कर हो, इस उम्मीद के साथ हम आगे जाएंगे, क्योंकि क्रिकेट में प्यार मोहब्बत इश्क की बातें नहीं चलती दोस्तों। क्रिकेट में गेंद और बल्ले के बीच अगर कशमकश हो तो मजा आता है, और वही कशमकश देखने आए उन तमाम दर्शकों का हम स्वागत करेंगे इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर उरड़ तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मुकुंद जी पवन गावड़ इनकी तरफ से और उनके सभी साथियों की तरफ से। दर्शक चारों तरफ। शुभम गावण साहेबांचं स्वागत होत आहे। तदनंतर कळंबस्ते गावचे सुपुत्र सन्माननीय साईनाथ पाटील यांचं इथे आगमन आहे। मी त्यांनाही विनंती करेन की आपला सन्मान आपण सागरदादा पाटील डीबी गावण साहेबांच्या शुभ हस्ते केले जाईल। साईनाथ पाटील यांचं स्वागत। डीबी गावण साहेबांना विनंती करेन की साईनाथजी पाटील कळंबस्ते गावचे एक सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेटची निस्सीम ज्यांना आवड आहे, असे साईनाथ पाटील साहेबांचं स्वागत डीबी गावण साहेबांच्या शुभ हस्ते केले जाईल। धन्यवाद। ऐकूया पुन्हा एकदा आपण प्रवीण दुगाडे सरांना। धन्यवाद राजेंद्र भगत सर। फिर से एक बार तमाम दर्शकों को मेरा यानी प्रवीण दुगाड़े का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब। एक कांटे भरे मुकाबले की तरफ हम चलेंगे। प्रति ओवर 10 की औसत से गोवट ने टीम को रन बनाने हैं दिघाटी टीम के खिलाफ, लेकिन क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल। क्रिकेट है द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। क्रिकेट में जैसा हम सोचते हैं वैसा होता नहीं है। क्या ये 50 रन एवरेस्ट की चोटी नजर आएगी या 50 रन लगेंगे भूखे शेर के सामने रखा हुआ एक छोटा सा निवाला। स्ट्राइकर एंड पर नीलेश म्हात्रे, नॉन स्ट्राइकर एंड पर अभिजीत गावण, गेंदबाज अमोल पाटिल। यंगस्टर अमोल पाटिल लेकिन ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला। पहली गेंद, इरादा पक्का, दिया धक्का, मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से 4 रन। देखिए यॉर्कर डालने की कोशिश की थी बॉलर ने, एक्शन रिप्ले में साफ नजर आया, उसे फुल टॉस बना के खेला ऑन साइड के ऊपर। बल्लेबाज नीलेश म्हात्रे ने अमोल पाटिल की इस ओवर की दूसरी गेंद अंदर की तरफ गेंद को लाने में कामयाब हुए। इन स्विंगर गेंद हमें नजर आई, डॉट गेंद आई, रुकावट टोटल वहीं पर 50 का पीछा करते हुए गोवट ने टीम खेल रही है बगैर नुकसान 4। बगैर नुकसान 4। देखिए कई रिकॉर्ड क्रिकेट में बनते हैं। हाल ही में हमने देखा हमारे मुख्य ऑर्गेनाइजर में से एक लारा के निकनेम से परिचित, जिन्होंने 6 गेंदों में 6 विकेटें हासिल की अपने जीवन में। ये व्हाइट बॉल का इशारा आ चुका है एम्पायर का, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 5:45 की दूरी तय करनी है। 5 पे नो लॉस। मुकाबला कांटे का हो इस उम्मीद के साथ हम आगे जाएंगे, लेकिन समय की बर्बादी ना हो, समय के साथ हमें चलना होगा, क्योंकि समय किसी के लिए रुकता नहीं है। राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी, स्क्वायर कट मारने की कोशिश की थी बल्लेबाज नीलेश म्हात्रे ने। डॉट गेंद आई, रुकावट टोटल वहीं पे 5। अब धीरे धीरे वापसी कर रहे हैं गेंदबाज अमोल पाटिल। एक बाउंड्री जरूर आई थी इस ओवर की पहली गेंद के ऊपर, लेकिन क्रिकेट है, बाउंस बैक करना आपको आना चाहिए। जीवन में आपके कई पल ऐसे आते हैं कि आपको संघर्ष करना पड़ता है, लेकिन संघर्ष के लिए आपको हमेशा तैयार रहना जरूरी है। तो अमोल पाटिल की इस गेंद को हल्के हाथों से स्टीयर किया, 1 रन जरूर मिला। 1 रन से बढ़ता हुआ टोटल 6 रन। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। 4 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। स्ट्राइकर एंड पर अब जो नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज थे अभिजीत गावण आपको नजर आएंगे। अभिजीत गावण, गेंदबाज तैयार। अमोल पाटिल, राइट आर्म ओवर द विकेट। एक गेंद, सीधी गेंद डाली थी, गेंद को लॉक किया, काफी देर हवा में थी। दूसरा रन जरूर मिला और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 8 रन। 8 रन बगैर नुकसान। देखिए 50 का पीछा करना है गोवट ने टीम को। दिघाटी बनाम गोवट ने का ये मैच काफी रोमांचकारी होगा, इसमें कोई दो राय नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है, क्योंकि मैच
क्रिकेट का मैच अगर हमें सोचने पे मजबूर ना करे तो मैच देखने में मजा नहीं आता। कांचन पालकर अगली गेंद पे क्या, ये जब हम सोचते हैं तभी जाके इस क्रिकेट में मजा आता है। मिड विकेट बाउंड्री की तरफ इस गेंद को खेला गया था, लेकिन मिड विकेट पर फील्डर्स की रिएक्शन से पता चलता है इस गेंद को गैदर किया है और इसी के साथ पहला झटका मिला दिघाटी टीम की तरफ से। गोवटने टीम को आउट होने वाले खिलाड़ी अभिजीत गावंड बैक टू द डगआउट। ठोक या उरण तालुक्यात होता ये चर्चा मुकुंदा गावाची, या उरण तालुक्यात होता ये चर्चा मुकुंदा नावाची। मुकुंद दादा गावड़ इनके चर्चा उरण तहसील में नहीं अब, क्योंकि एकवीरा इवेंट के माध्यम से वो पूरे टेनिस विश्व में पहुंच चुके हैं। जहां जहां जिस जिस देश में यूट्यूब है, जिस जिस स्टेट में टेनिस क्रिकेट खेला जाता है भारत में, उन स्टेट में अब इनका नाम पहुंच चुका है, क्योंकि मैन ऑफ द सीरीज प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए इस श्रृंखला में 4 व्हीलर कार दी जाएगी। किसी माँ के बेटे का सपना पूरा होगा, हाँ अधूरा सपना पूरा होगा। कंचन, हर किसी की ख्वाहिश होती है मेरी एक गाड़ी हो मेरे बंगले के सामने, हाँ दी, लेकिन वो बता नहीं सकता मैं। ये वाइट बॉल करा रहा था हुआ लेग स्टंप के बाहर। टीम का टोटल 9 रन। ओमकार मात्रे नए गेंदबाज, एक्स्ट्रास नहीं करने होंगे। रोशन पाटिल की छवि हमें नजर आ रही है, साथ साथ उनके आयोजन करता हमें नजर आ रहे हैं स्क्रीन पर। बैकफुट पे जाके कट करने की कोशिश की, वापसी की ओंकार मात्रे ने, डॉट गेंद आई। ये मैच रोमांचकारी होगा, इसमें कोई दो राय नहीं होगा, इसमें कोई संदेह नहीं होगा, लेकिन अंपायर का नो बॉल का इशारा। किस वजह से नो बॉल है ये भविष्कर? फील्डर बाहर थे, हाँ ये रूल है नया, क्योंकि ऑन द लाइन भी नहीं चलता, 38 सर्कल के अंदर ही से आपको स्टार्ट लेना पड़ता है। हाँ लाखात एक 22 कर आम्ही नेहमी म्हणतो पोलादपूर तालुक्यामध्ये ज्यावेळी जातो PTPL ला, आणि नक्कीच लाखात एक 22 कर आमचे 10 पे 1 कांचन पालकर की भाषा में कहा जाए तो खानदेशी अंपायर। 10 पे 1 अगली गेंद होगी फ्री हिट, फ्री हिट और इस गेंद को पुल किया ऊपरी किनारा, फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन बल्लेबाज नीलेश म्हात्रे के बल्ले से निकलता हुआ ये खूबसूरत चौवा, ठोक दीजिए। प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी साहब हमेशा कहते हैं सबका साथ सबका विकास, तो हमारे मुकुंद जी पीछे कैसे रहेंगे? हर सामाजिक स्तर का विकास होना जरूरी है और उनके मन में ये बात ठान ली है। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, फटाकों की आतिशबाजी की जा रही है। देखिए जरा फटाकों की आतिशबाजी पूरी होने दीजिए। क्या हो गया अंपायर? थर्ड अंपायर रिव्यू नो बॉल साठी रिव्यू आहे। तत्पूर्वी मान्यवरचं आगमन झालं, सन्माननीय रायगड भूषण विशाल सरांचं इथे आगमन होत आहे। 190 उरण विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार महेश बालदी साहेबांचे अतिशय सहकारी आहेत। आम्ही उरणकर ढोल ताशा या ढोल ताशाचे सर्वा रायगड भूषण या पुरस्काराने सन्मानित असणारे सन्माननीय विशालजी सरांचं इथे आगमन होत आहे। प्रथमतः आयोजकांच्या वतीने त्यांचं फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत होत आहे। विशालजी इट्स नो बॉल। पहले वार्निंग दी थी, फ्री हिट 15 रन जारी रहेगी। एक भी गेंद हुई नहीं है इस ओवर की, 7 रन दे दे। 50 रन है आपके पास, उतने भी ज्यादा नहीं है। प्रति ओवर 10 की औसत से ये रन बनाए आपने पहले सत्र में। 49
फ्री है ये, लेकिन अच्छी गेंद डाली, वापसी की गेंदबाज ओंकार महात्रे ने। फ्रीड वाली गेंद थी, जैसा चाहे वैसा मारो वाली गेंद थी, लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं। एक अच्छी गेंद के साथ वापसी की, और ये वापसी होना भी ज़रूरी था। मैच में मज़ा आना ज़रूरी है, हम कमेंटेटर्स का काम ही है। दोनों तरफ आग लगाओ, उस आग के ऊपर एक ऐसी खिचड़ी पकाओ जिसे कहा कि दर्शक खुश हो। विकेट नंबर दूसरा आउट होने वाले खिलाड़ी नीलेश महात्रे, बाहरी किनारा। विकेट कीपर ने अपने काम को अंजाम दिया, 50 का पीछा करते हुए 15 पे 2। पंद्रह पे 2 है। रोहित पाटिल इस वक्त स्ट्राइकर एंड पर है। कांचन इस ओवर में बिना गेंद हुए रन कितने आए थे? 7, लेकिन उसके बाद गेंदबाज ने एक अच्छी गेंद डाली और विकेट हासिल किया। इससे तो कहते हैं क्रिकेट भाई द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल, जिसे मैं कहता हूं एक ऐसा गिरगिट जो रंग बदलते देरी नहीं करता। और इस गिरगिट ने अब रंग बदलना शुरू किया है। कांटे की टक्कर हो सकती है, और ये कांटे की टक्कर देखने आए तमाम दर्शकों का फिर से एक बार स्वागत। समर ट्रॉफी 2025 संस्करण 10वां। सन्माननीय योगेश विजय मात्रे साहेबांचं शुभागमन झालंय। संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना भारतीय जनता पार्टी या पार्टीचे उपाध्यक्ष रायगड जिल्हा सन्माननीय योगेश विजय मात्रे यांचंही मनपूर्वक शब्द स्वागत है। 15 पे 2। हल्के हाथों से इस गेंद को खेला बल्लेबाज रोहित पाटिल ने, सिंगल हासिल किया। 16 पे 2। सिंगल के साथ अपने अपने छोर को बदला दोनों ही बल्लेबाजों ने। मैच में मजा आएगा। दिघाटी बनाम गोवटने को जरूरत है इस वक्त 50 रनों की 5 ओवर में प्रति ओवर 10 के औसत से 49 बनाए गए थे पहले सत्र में। कंचन पालकर का स्कोर कार्ड ये कह रहा है। 16 पे 2। फिर से एक बार क्रॉस लाइन खेलने की कोशिश, बनी नहीं तो अब्दुल गनी, जाना था वाशी लेकिन पहुंच गए काशी। एक और डॉट गेंद की समाप्ति, रुकावट टोटल वहीं पर 16 पे 2। 16 पे 2 है। गर्माहट भरा ये मुकाबला, कभी आते हैं नो बॉल तो कभी आती है डॉट गेंद तो कभी आता है विकेट। गेंद हवा में कैच होने की संभावना, लेकिन ये क्या किया, एक आसान कैच छोड़ा। नंबर मिलेगा 4। बॉलर अपने उस फील्डर से कहेगा वाई दिस कोलावरी, आपने मेरा इतना विश्वासघात क्यों किया, ठोक दीजिए। नजर आ रहा था, खिलाड़ी तैयार ही नहीं थे कैच के लिए। तैयार रहना चाहिए। लॉलीपॉप कैच था, संडे होने के बावजूद भी निकल नहीं पाए। फिर से एक बार अक्रॉस लाइन खेलने की कोशिश, बॉलर ने मेहनत की, भले उन्होंने बिना गेंद हुए इस ओवर में 7 रन दिए हो, लेकिन उसके बाद ओंकार महात्रे ने मेहनत की, लेकिन उस मेहनत के लिए फील्डर्स का साथ होना जरूरी है, क्योंकि क्रिकेट द गेम ऑफ यूनिटी। क्रिकेट एक नहीं 11 खिलाड़ियों का खेल है, और 11 खिलाड़ी जब 100% देते हैं, 50 का पीछा करते हुए 20 रन प्रति ओवर 10 की औसत से 30 रनों की अभी भी दूरी, गेंदें बची है 18। राजेंद्र भगत सर, थँक्यू। आपण विशालजी पाटेकर अर्थात रायगड भूषण या पुरस्काराने जे सन्मानित आहेत, तथा योगेश विजय मात्रे उपाध्यक्ष संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना रायगड जिल्हा भाजप, तदनंतर सन्माननीय वंश अनिल गावण पिरकोन, सन्माननीय दीपक गावण सर आवरे, या सर्व मंडळींना विनंती करेन की आपण सर्वांनी व्यासपीठावर यांची कृपा करायची। काही क्षणामध्ये अनेक कलाकारांचं इथे आगमन होईल। चिंतामणी मामा, अगो पापलेटवाडी फेम, सोमनाथजी खोळ संगीतकार, राजेश खर्डे, वेसावकर मंडळी गायक, या सर्व कलाकारांचं इथे आगमन होईल। आणि प्रथम जी स्पर्धा अशी आहे की या स्पर्धेमधील महाराष्ट्रामधील अनेक ख्यातमान गायक असतील, अनेक कलाकार असतील, या सर्वांचं आगमन या समर्थ ट्रॉफी मध्ये होतोय। या सर्वांचं या निमित्तानं आम्ही मनपूर्वक करतोय स्वागत। देखिए इसीलिए तो ये समर्थ ट्रॉफी महाराष्ट्र के कोने कोने में, देश के कोने कोने में पहुंच चुकी है, जहां पर कलाकारों की कदर की गई,
हर एक क्षेत्र के कलाकार यहाँ पर आते रहे, हर एक रायगढ़ के चुनिंदा कमेंटेटर्स को यहाँ पर मौका दिया गया, हर एक उरण की ऐसी टीम को मौका दिया जो संघर्ष करना जानती है, लड़ना जानती है। 20 पे 2, 20 पे 2, 18 गेंदे 30 रनों की जरूरत। नेट टू नेट फाइट, स्ट्राइकर एंड पर रोहित पाटिल, गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे नितेश म्हात्रे। रोहित पाटिल बनाम नितेश म्हात्रे, गोवट ने बनाम दिगाड़ी। और यह सीधा खेला लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। 6 रन संख्या बनती हुई 26। लेकिन एक ही वादा रोहित दादा कह रहे होगी टीम गोवट ने, जिस अंदाज से वो खेल रहे हैं। 5 छक्के इन्होंने लगातार लगाए थे डे की प्रतियोगिता में। इसी ग्राउंड के ऊपर, ये ग्राउंड उन्हें रास आ रहा है। 26 रन स्कोर कार्ड के ऊपर, अभी भी 24 की दूरी तय करनी है। गेंदें बची है 16 गेंदें 24 रन। वातावरण में गर्माहट, कौन जीतेगा ये पता नहीं, क्या होगा अगली गेंद पर पता नहीं, लेकिन सब देख रहे हैं। सीधे बल्ले से इस गेंद को खेला रोहित ने लॉन्ग ऑफ क्षेत्र पर। खिलाड़ी आए, उन्होंने गेंद को फील्ड किया, बॉलर के पास थ्रो किया, सिंगल मिला। सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 27 पे 2। रोहित पाटिल के बाद अब स्ट्राइकर एंड पर होंगे स्वस्तिक। गेंदबाज नितेश, खेमे से आवाज, अरे भाई डॉट गेंद डाल, क्योंकि हमारी टीम को जरूरत है। और डॉट गेंद के बजाय ये उछलता हुआ स्ट्रोक खेला, पुल हुआ सक्सेसफुल, मिड विकेट बाउंड्री के बाहर। स्वस्तिक के बल्ले से आता हुआ ये बेहतरीन 6। लेकिन क्रिकेट है, बॉलर अभी भी वापस आ सकते हैं, क्योंकि हम कमेंटेटर्स का काम है, जो मुकाबले में टीम कमजोर हमें नजर आ रही हो उसका हौसला बढ़ाओ, ताकतवर टीम के सामने उसे बराबरी पर लाकर खड़ा करो, दोनों तरफ आग लगाओ, ताकि उस आग पे एक ऐसी खिचड़ी पके मुकाबले की जिसे खा के दर्शक खुश हो। मैच की तरफ हम चलेंगे। 33 पे 2, 2.4 की समाप्ति। स्वस्तिक ने इस गेंद को खेला डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र पर, खिलाड़ी तैनात, 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा दूसरा, लेकिन रन मिलता हुआ यहाँ पर एक ही। टीम का टोटल आता हुआ 34 रन। 16 की अभी भी दूरी तय करनी है, 50 का पीछा करना है। गोवट ने बनाम दिगाटी का ये कांटे भरा मुकाबला। चौतीस रन स्कोरबोर्ड के ऊपर, 13 गेंदे, अब 16 रनों की जरूरत। गेंदबाज नितेश म्हात्रे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई, 12 गेंदे, अब 16 रनों की जरूरत। ड्रिंक्स जाएगा मैदान पर, तब तक हम सुनेंगे डीजे मास्टर को। तालुक्यात होता ये चर्चा, मुकुंदाबाच्या नावाची चर्चा होत आयोजक, मुकुंदाबाच्या नावाची चर्चा होत आयोजक, अमित पाटील नावाची। तो मारुति सुजुकी एस्प्रेसो ये कार प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए दी जाएगी। 34 पे 2 है, 12 गेंदे, 16 रनों की जरूरत। मैच ना जीती है
दिघाटी ना जीते हैं गोवट ने। हॅलो, काही क्षणामध्ये मान्यवरचं आगमन होईल. सन्माननीय चिंतामणी मामा अर्थात अगो पापलेटवाडी फेम, सोमनाथजी कोल संगीतकार, राजेश खर्डे वेसावकर मंडळी गायक, या सर्व मान्यवरांना आमची सर्व आयोजक कमिटी अर्थात मुकुंदजी गावण साहेब आणि संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं आपल्या गेटपर्यंत या सर्व मान्यवरांचं आदरातिथ्य होतं. तिथून त्या सर्व मान्यवरांना ही सर्व आयोजक मंडळी घेऊन येतात या व्यासपीठाकडं. अशा या सर्व मंडळींचं काही क्षणामध्ये इथे आगमन होईल. अतिशय प्रेक्षकांची मांदी आली आपण या स्पर्धेला पाहताय. मुकुंदजी गावण साहेब, अमितदादा पाटील आणि सर्व आयोजक कमिटीने घेतलेली मेहनत, या मेहनती जीवन आजची स्पर्धा खूप मोठी यशस्वी होताना दिसतोय. प्रवीणजी दुगाडे सर. निश्चित तौर पर मेहनत मेहनत और मेहनत अगर ईमानदारी से की जाए ना राजेंद्र भगत सर, तो सफलता आपके कदम जरूर चूमती है। क्योंकि साईं बाबा ने हमें एक मंत्र सिखाया है, श्रद्धा और सबूरी। जो काम करो श्रद्धा पूर्वक करो, सब्र करो, फल आपको हमेशा मीठा मिलेगा। लेकिन फिलहाल 12 गेंदे 16 रनों की जरूरत। गेंदबाज ओंकार महात्रे क्या एक अच्छे ओवर के साथ वापसी करेंगे। स्वस्तिक जिन्होंने अपने इनिंग में एक सिक्सर लगाया है, रनआउट का खतरा है, लेकिन एक छिके सिंगल चुराया है। 12 गेंदे 16 की जरूरत थी, अब 11 गेंदे 15 रनों की जरूरत। 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। ओंकार एक अच्छे ओवर की तलाश में। वहीं बल्लेबाज रोहित पाटिल अपने उन सुनहरे दिनों को याद कर रहे हैं जो दिन के क्रिकेट में उन्होंने 5 छक्के लगाए थे लगातार इसी ग्राउंड के ऊपर। एस्प्रेसो मारुति सुजुकी। क्या गेंद डाली, जबरदस्त गेंद। एक्शन रिप्ले में हम जरूर इस गेंद को देखना चाहेंगे। 35 पे 2। थँक्यू। तत्पूर्वी इंद्रायणी सामाजिक संस्था कलंबुसरे या संस्थेचे आधारस्तंभ सन्माननीय शैलेंद्र राऊत साहेबांचं शुभागमन होतंय आणि सर्व कलाकार मंडळी अर्थात चिंतामणी मामा, अगो पापलेटवाडी फेम तथा सोमनाथजी कोल संगीतकार, राजेश खर्डे वेसावकरी मंडळी गायक, या सर्व कलाकार मंडळींचं या मैदानावर आगमन झालंय। समर्थ ट्रॉफीच्या वतीनं या सर्व कलाकार मंडळींचं प्रथमतः आम्ही शब्द सुमनानं करतोय स्वागत। ऐकूया प्रवीणजी दुगाडे सरांना। 36 पे 2 है, यहाँ पे सिंगल भी नहीं था, अच्छी फील्डिंग होती तो एक रन बचाना जरूरी है। 14 रनों की अभी भी जरूरत है। देखिए सभी कलाकार लोग हमारे इस मंच पर तशरीफ ला रहे हैं, उनका हम स्वागत करेंगे, तहे दिल से इस्तकबाल करना चाहेंगे। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 36 पे 2 है, 14 की जरूरत है। ये अच्छी गेंद ओंकार मात्रे कोशिश कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं। हम कहते हैं ना, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिश 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 जारी है उनकी इस मैच में वापसी करने की। 8 गेंदे अब 14 रनों की जरूरत। 8 गेंदे 13 रनों की जरूरत है। 1 रन जरूर मिला, दूसरा भी चुराया और इन 2 रनों के साथ 7 गेंदे अब 11 रनों की जरूरत, क्योंकि स्कोर बोर्ड पर आ चुके हैं 39। 7 गेंदे 11 रन। फटाकों की आतिशबाजी हो रही है, कलाकारों का स्वागत किया जा रहा है, कोई कमी नहीं है इस प्रतियोगिता में। समर 2025 सन्माननीय नरेश मोकाई साहेबांचं इथे शुभागमन आहे। शिवसेनेचे एक खंबीर नेतृत्व या विभागातील आहेत। खऱ्या अर्थानं सर्व कलाकार मंडळी आणि या कलाकार मंडळींच्या समेत सन्माननीय नरेश मोकाई साहेबांचं इथे शुभागमन होतं। चिंतामणी मामा अर्थात अगो पापलेटवाडी या गीतानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं। त्या गीताचे खऱ्या अर्थाने एक कलाकार तथा सोमनाथजी कोल संगीतकार, राजेशजी खर्डे वेसावकर मंडळी गायक आणि सन्माननीय नरेश मोकाई साहेब या सर्व मंडळींचे इथे आगमन होतोय। मनपूर्वक सर्वांचं आम्ही स्वागत करतोय। में एक सनसनी फैली, रोहित पाटिल का विकेट मिला। गेंदबाज ओंकार महात्रे को जिस वजह से समीकरण बन चुका है, आखिरी 6 गेंदे और 11 रनों की जरूरत टीम गोवटने को।
हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो माईक चेक अनेक मान्यवर मैच की तरफ हम चलेंगे। 6 गेंदे 11 रनों की जरूरत, कांटे की टक्कर है। हर एक गेंद एक नया समीकरण। स्क्रीन पर हमें अभी अभी आए हुए सभी कलाकार नजर आ रहे हैं, पूरे महाराष्ट्र को ये नजर आ रहे हैं। पॉपुलर फेम चिंतामणि मामा, जो किसी भी चीज की चिंता नहीं करते, और उसका नाम ही है चिंतामणि मामा। पापलेट खाते हैं, सुरमई खाते हैं, रवा फ्राई, झींगा फ्राई, और इसीलिए उनका नाम चिंतामणि है, क्योंकि चिंता उन्होंने छोड़ दी। हाँ बिल्कुल सही कहा आपने, ये एक्सपीरियंस है उनका। 39 पे 3, 6 गेंदे 11 रन। स्ट्राइकर एंड पर स्वस्तिक, जिन्होंने अपने इनिंग में एक सिक्सर लगाया है। गेंदबाज प्रणय पाटिल। स्कोर इज लेवल, तो सुपर ओवर, लेकिन ये विकेट मिला आउट होने वाले खिलाड़ी स्वस्तिक। क्या हुआ इस मैच में? इस मैच में शुरुआत से ही पलड़ा भारी नजर आ रहा था गोवर्धन टीम का। प्रति ओवर 10 की औसत से उन्हें 50 पूरे करने थे, लेकिन धीरे धीरे ही सही, खरगोश और कछुए की रेस में हमेशा हमने सुना है कछुआ जीता, लेकिन कछुए की गति से ही सही, लेकिन इस मैच में अंदर आ चुकी है दिघाटी टीम। उरण तालुका उपाध्यक्ष त्यांना विकास कामाचा ध्यास, विकास कामाचा ध्यास, विकास कामाचा ध्यास। आमदार महेश बांदी साहेबांचा मुकुंद दादा खास, उरण तालुका उपाध्यक्ष त्याला विकास कामाचा ध्यास। जो कि बाइकर मैन है, पिछले सीजन हाल ही में जो पिछले महीने में टूर्नामेंट हुई थी चेन्नई में, बाइक प्लेयर ऑफ द टूर्नामेंट हासिल किए थे। 39 पे 4, 5 गेंदे 11 रन। सिंगल चुराया है, सिंगल चुराया है। एक रन के लिए संघर्ष, अंपायर का लेग बाई का इशारा। 4 गेंदे 10 रन। दोनों तरफ की दिल की धड़कनें बोल रही है, थक 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 थक। हाँ, ये आवाज आ रही है दिल से, जोर बढ़ चुका है। मैं तो कहूंगा जिनको बीपी और शुगर है वो आखिरी 4 गेंदें ना देखे, हार्ट फेल भी हो सकता है। जीतने वाली टीम हार भी सकती है, हारने वाली टीम जीत भी सकती है। सर, जेवढा टेन्शन खेळाडूंना नाही ना, तेवढं टेन्शन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक A1 जोडी अमित दादा पाटील आणि सागर दादा पाटील यांच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन दिसतं। नीति, त्रिशा, 11 जय माता दी दिघाटी संघाचे पुरस्कृत आहेत। निश्चित तौर पर फ्रेंचाइजीज के लिए, लेकिन यह लंबा 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 आया। बल्लेबाज वैभव मात्रे के बल्ले से लंबा छक्का आया स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच, और 6 ने समीकरण बदला। इरादा पक्का, दिया धक्का, ऐसा लगाया छक्का कि गेंदबाज हुए हक्का बक्का। तू ठोक दीजिए। साहेबांचा मुकुंद दादा खास, उरण तालुका उपाध्यक्ष त्याला विकास कामाचा ध्यास। विकास कामों का ध्यास, और किस क्रिकेट के माध्यम से युवाओं का भी विकास होगा, ये सोचा है हमारे मुख्य ऑर्गेनाइजर मुकुंद शेखावत साहब ने। लेकिन इस टीम में, इस मैच में कौन सी टीम का विकास होगा? 3 में 4 की जरूरत। काफी बढ़िया खेला है, गेंद आउटफील्ड काफी तेज, दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी। 3 में 4, अब 2 में 2। फिर से एक बार मैं कहना चाहूंगा, स्कोर इज लेवल, तो सुपर ओवर, और सुपर ओवर का स्कोर इंडिविजुअल प्राइज में गिना नहीं जाएगा, अगर होता है तो। दो में 2। क्या गेंदबाज प्रणय पाटिल वापसी करेंगे, या फिर वैभव जिन्होंने बेहतरीन छक्का लगाया? गोवर्धन टीम, ऐसा लग रहा था इनकी नैया बीच भंवर में फंस चुकी है, लेकिन उसे किनारे पर लाने के लिए जो मांझा बनना था, उस मांझे का काम किया है वैभव म्हात्रे ने। असं म्हणतात कांचन बालकर, मुठभर मावळ्यांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं।
तण आधी लगीन कोंडाळ्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी यांच्याकडे होता. महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार आणि तो बाजी दिसतोय मला वैभवच्या रूपात गोवटणे संघाकडून. 48 पे 4 लेकिन क्या बाजी बनेंगे गेंदबाज प्रणय पाटिल लड़ेंगे और जीतेंगे क्या. वहीं दूसरी तरफ वैभव भी तैयार है. राइट आर्म लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ये अच्छी गेंद है. एक गेंद अब 2 रन. जरा जोरदार तालियां होनी चाहिए मुकाबला अगर आपको पसंद आया हो क्योंकि गेंद और बल्ले के बीच जो टकराव होना जरूरी है. गेंद और बल्ले के बीच जो कशमकश होनी जरूरी है. गेंद और बल्ले के बीच धोंडू काका की इस रणभूमि में जो रण संग्राम होना जरूरी है वो सब कुछ हो रहा है. कभी छक्का आया, कभी डॉट गेंद आई, कभी विकेट आया. हाँ ये हम सोचते हैं यहां से रन निकल सकता था, यहां से रन आने वाला था, हमने लिया नहीं लेकिन अब देर हो चुकी है. देखिए पूरा क्राउड नजर आ रहा है मैदान के चारों तरफ. 48 पे 4 स्पीड अप. आखिरी एक गेंद 2 रन. स्कोर इज लेवल तो सुपर ओवर. अब तो फ्रेंचाइजीज को काफी टेंशन आ चुका है. सुपर ओवर होगा यह मैच क्योंकि स्कोर इज लेवल. चला घ्या लगेच तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन होते. सन्माननीय कुलदीपजी नाईक, सन्माननीय राजेश पाटील यांचं इथं आगमन आहे. काही क्षणामध्ये सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील यांचं सुद्धा इथे शुभ आगमन होणार आहे. सुपर ओव्हर. चला घ्या पटकन आपण सन्मान घेऊया आणि चला घ्या स्वागत पटकन